सांगली जिल्ह्यातील मिरज ही तंतुवाद्याची राजधानी म्हणून ओळखली जाते। या शहरानं आता स्थानिक पातळीपासून जागतिक स्तरावरही आपली छाप उमटवली आहे। मिरजेतील सितार आणि तानपुरा या पारंपरिक वाद्यांना GI मानांकन देखील मिळालंय। काय आहे या मानांकनाचं महत्त्व आणि कशी आहे मिरजेतील तंतुवाद्याची परंपरा, पाहूयात या विशेष रिपोर्टमधून। मिरजेत बनवल्या जाणाऱ्या सितार आणि तानपुराचे एक वैशिष्ट्य म्हणजे येथे बनवली जाणारी तंतुवाद्ये ही पूर्णतः हँडमेड आहेत। त्यामुळे मिरजेत बनवल्या जाणाऱ्या तंतुवाद्याची जगभरात वेगळी छाप निर्माण झाली आहे। भोपळ्यापासून ते संपूर्ण तानपुरा आणि सतार तयार होईपर्यंत सर्व काम हे कारागीर हातानेच करतात। मिरजेतील ही परंपरा 19व्या शतकात सुरू झाली। कारागिरांनी आपल्या कौशल्याच्या जोरावर जागतिक पटलावर पोहोचवलेल्या या तंतुवाद्यांना अलीकडेच मिरजेतील सितार आणि तानपुरा या वाद्यांनी भौगोलिक निर्देशांक म्हणजे GI मानांकन मिळाले। या मानांकनामुळे मिरजेतील वाद्यांना एक वेगळीच ओळख मिळाली आहे। अत्यंत कष्टानं आणि मेहनतीनं आमच्या पूर्वजांनी ही कला निर्माण पण केली आणि ती आतापर्यंत अनंत अडचणीवर मात करून या ठिकाणी आतापर्यंत अव्याहतपणे चालू आहे। आजची वर्तमानाची परिस्थिती जर बघितली तर दिवसेंदिवस कारागिरांची संख्या घटत चालली आहे आणि त्यामुळं मागणी तसा पुरवठा हा सध्या एक विशेष असा प्रश्न निर्माण झाला आहे। भविष्याचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा मिरजेतली तंतुवाद्य निर्मितीची कला टिकली पाहिजे आणि वाढली पाहिजे आणि याच्याकरता जे जे करणं आवश्यक आहे, शासनानं या ठिकाणी आमच्या काही मागण्या ज्या आहेत त्या मागण्यांकडे विशेष असं लक्ष देऊन मिरजेतली ही तंतुवाद्य निर्मितीची कला पुढे न्यावी अशी माझी आग्रहाची विनंती आहे। देशभरामध्ये मिरज आणि कोलकाता या दोनच ठिकाणी हँडमेड सितार आणि तानपुरा ही तंतुवाद्य बनवली जातात, परंतु देशभरात आता अनेक ठिकाणी तंतुवाद्य निर्मितीचे केंद्र तयार झाले आहेत। त्यामुळे नकली सितार आणि तानपुरा कोलकाता आणि मिरज या शहरात बनवण्याचा भास निर्माण करून विकली जात होती। या बनावटगिरीला आळा बसावा यासाठी मिरजेतील तंतुवाद्य निर्मिती करणाऱ्या व्यापाऱ्यांनी GI नामांकनासाठी अर्ज केला होता। त्यानुसार मिरजेतील सितार आणि तानपुरा या दोन वाद्यांना GI मानांकन मिळालं आहे। तंतुवाद्य व्यवसाय तयार करण्याची आमची आत्ता 7वी पिढी चालू आहे। याची सुरुवात 1850 साली तंतुवाद्याचे जनक मरहूम फरीद साहेब सतारमेकर आणि मोदीसाहेब सतारमेकर ह्या दोन भावंडांनी मिरजेत सुरू केली। ख्यातनाम गायक आणि वादक आपल्या दक्षिण म्हणजे भारतात ही तयार झाले आणि ही परंपरा जोपासण्याकरता आणि ही वाद्यांची जर खराब वगैरे झाली तर ही रिपेअर करण्याकरता पाक म्हणजे दिल्ली, लाहोर या ठिकाणी वाद्य ती घेऊन जावी लागली। तर ही वाद्य रिपेअर कशी करायची त्यासाठी आमच्या पूर्वजाकडून म्हणजे बाळासाहेब पटवर्धनांनी त्यांचा हातखंडा बघून त्यांना ही वाद्य आणून दाखवली की बाबा ही वाद्य अशी आहेत। गायक लोकांना, वादक लोकांना त्यांनी ते दाखवायचं बाबा, ते म्हणायचे की बाबा पंचम थोडं ठीक बोलत नाही, हा जर राग गायचा असतो त्याला मध्यम लागतो, हा जर लागतं तर निषाद लागतो। या हिशोबाने त्यांनी ती तंबोऱ्याची आणि सतारीची आखणी त्यांनी तयार केली आणि त्यानुसार ही वाद्य मिरजेत 1850 पासून बनायला सुरुवात झाली। दरम्यान गेल्या 100 वर्षाहून अधिक काळ हँडमेड बनवणाऱ्या तंतुवाद्यांना नव्या स्वरूपात बनवण्यासाठी आता मिरजेतील क्लस्टरची देखील निर्माण करण्यात आली आहे। या क्लस्टरमुळे मिरजेतील कारागिरांना मोठा फायदा होणार आहे। त्यामुळे उत्पादनाची गुणवत्ता वाढणार आहे, तसंच रोजगाराच्या संधी मिरजेत मोठ्या प्रमाणात निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जाते। साधारण 2017 साली MSI CDP या योजनेअंतर्गत मिरज म्युझिकल इन्स्ट्रुमेंट क्लस्टरची स्थापना करण्यात आली आणि त्याच्यानंतर आज तागायत वर्कशॉप उभं आहे आणि बऱ्याच मशिनरी आलेल्या आहेत। आत्तापर्यंत आलेल्या मशिनरीतून जे हाताने काम होत होतं त्याला थोडासा एक पर्याय म्हणून मशिनरीचा आपण उपयोग करून घेणार आहोत आणि भारतातल्या इतर शहरांमध्ये कलकत्ता, लखनौ अगर जिथे जिथे बनतात त्या सतारी मिरजेच्या नावाने विकल्या जाऊ लागल्या आणि मिरजेचं नाव थोडंसं त्याच्यावर फरक पडायला लागला, म्हणून आम्ही
मिरजेच्या सतार आणि तानपुऱ्याला GI मिळावा अशी आमची इच्छा होती. त्या अनुषंगाने एकदा GI मिळाल्यानंतर GI टॅग लावल्यानंतर ते वाद्य ऑथेंटिक असतं. आज मिरजेत तयार होणाऱ्या सितार आणि तानपुराला देश विदेशातील संगीतकाराकडून मोठी मागणी आहे. मिरजेतील ही तंतुवाद्य परंपरा केवळ सांस्कृतिक वारसा नाही तर कुटुंबाच्या उपजीविकेचं साधन आहे. GI मानांकन आणि क्लस्टर प्रकल्पामुळे या कलेला नवसंजीवनी मिळाली आहे. हातानं बनवल्या जाणाऱ्या तंतुवाद्यांना GI मानांकन मिळणं ही एक महत्त्वाची गोष्ट असून कारागिरांसाठी एक नवीन संधी देखील आहे. तसंच मिरजेतील सितार आणि तानपुराला मिळालेल्या GI मानांकन आणि क्लस्टर प्रकल्पामुळे मिरजेला नवसंजीवनी मिळाली आहे. स्वप्नील पाटील, पुढारी न्यूज, सांगली.